Good morning, all of you. In last lecture, we have studied related about register. Then we have studied regarding capacitor component. That is, in last lecture, I told you capacitor is two terminal device. That is, first terminal is positive, that is anode terminal. Second is negative terminal, that is cathode terminal, that is two terminal electrical device, that is capacitor. Then I shown you the different types of capacitor, that is this is electrolytic capacitor, this is ceramic capacitor, and this is symbol of capacitor. Means there are two terminals and these are two parallel plates. In these two parallel plates there is dielectric material we use as a air. Then electrolytic capacitor function I written here, that is the function of capacitor is capacitor stores electrical energy. Capacitor function is it stores electrical energy, that is function of capacitor. Then in last lecture I told unit of capacitance, means capacitor or capacitance is measured in farad. So unit of capacitor is farad. We can also measure capacitance in microfarad, nanofarad, and picofarad. That is capacitor. Then in last lecture I shown these are ceramic capacitor and this is electrolytic capacitor. Capacitor I told that is passive electronic component. Capacitor is passive electronic component that stores energy, that stores energy in the form of electrostatic field. तर मेन फंक्शन जे आहे कॅपॅसिटरचं दॅट स्टोर्स इलेक्ट्रिकल एनर्जी. नंतर कॅपॅसिटन्सचं इक्वेशन जे आहे लास्ट लेक्चरला सांगितलेलं, दॅट इज इथं मी नोट केलेलं आहे. कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया अँड दॅट इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द सेपरेशन बिटवीन प्लेट्स. तर मी तर नेक्स्ट स्लाइड मध्ये इक्वेशन जे आहे दाखवलेलं आहे लास्ट लेक्चर मध्ये, दॅट इज सी इज इक्वल टू, सी मीन्स कॅपॅसिटन्स एप्सिलॉन 0 ए अपॉन डी. एप्सिलॉन 0 मीन्स काय, तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट असणार आहे. देन ए मीन्स व्हॉट, की तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे दोन पॅरलल प्लेट मधला. आणि डी मीन्स व्हॉट, डिस्टन्स बिटवीन प्लेट्स. तर दॅट इज कॅपॅसिटन्स. तर इथं मी नोट केलेलं आहे. तर हा जो आहे कॅपॅसिटर आहे तुमचा, याच्यामध्ये दोन पॅरलल प्लेट आहे, याचा एरिया आणि डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट, त्याच्यावरती तुमचं कॅपॅसिटन्स इक्वेशन जे आहे ते डिपेंड आहे. तर याच्यामध्ये कॅपॅसिटन्स जो आहे दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया. तर इथं कॅपॅसिटन्स जो आहे सी इज इक्वल टू epsilon 0 a upon d, that is c is directly proportional to a and c is inversely proportional to d. means c जो आहे that is directly proportional to cross sectional area and c is inversely proportional to that is d, that is distance between two parallel plates. means proportional relationship means what, जर तुमचा सर्किट मधला कॅपॅसिटन्स इन्क्रीज होत असेल दॅट टाइम तुमचं काय होणार आहे, तर एरिया पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट इज युअर proportional relationship, that is C is directly proportional to cross sectional area. And second condition is C is inversely proportional to D. means ज्यावेळी तुमचा सर्किट मधला कॅपॅसिटन्स इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम D काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. दॅट इज डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. दॅट इज C is inversely proportional to D. means C जर इन्क्रीज झाला तर D डिक्रीज होणार आहे. जर सी डिक्रीज झाला तर डी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशनशिप. तर डायरेक्टली प्रपोर्शनल अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल. तर डायरेक्टली प्रपोर्शनल मीन्स व्हॉट, की तुमचं सी इन्क्रीज झाला तर क्रॉस सेक्शनल एरिया पण इन्क्रीज होणार आहे. सी डिक्रीज झाला तर क्रॉस सेक्शनल एरिया पण तुमचा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. दॅट इज सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए आणि सी इन्व्हर्सली प्रपोर्शनल मीन्स व्हॉट, तुमची एक क्वांटिटी इन्क्रीज असेल दॅट टाइम तुमची दुसरी क्वांटिटी काय असणार आहे, डिक्रीजिंग असणार आहे. सी इन्क्रीजिंग असेल तर डी डिक्रीजिंग असणार आहे. सी डिक्रीजिंग असेल तर डी काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. दॅट इज इक्वेशन ऑफ कॅपॅसिटर. देन नेक्स्ट
युनिट ऑफ कॅपॅसिटर. लास्ट लेक्चरला मी हे सांगितलेलं, पण लास्ट लेक्चरला बरेच स्टुडंट ऍबसेंट होते, त्याच्यामुळे परत रिपीट करते. तर युनिट ऑफ कॅपॅसिटर, तर युनिट ऑफ कॅपॅसिटर मीन्स व्हॉट, कॅपॅसिटन्स जो आहे आपण काय करणार आहे, फॅरॅड मध्ये मेजर करणार आहे. कॅपिटल एफ ने आपण काय करणार आहे, युनिट जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. तर युनिटचं कन्वर्जन एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला माहिती असलं पाहिजे. फॅरॅड, तर इथं फॅरॅड इज नथिंग बट 1 फॅरॅड, ऍज इट इज 1 फॅरॅड इंडिकेट केलेलं आहे. नंतर तुम्हाला युनिट जे आहे कॅपॅसिटन्स तुम्ही काय करणार आहे, मिली फॅरॅड, मायक्रो फॅरॅड, नॅनो फॅरॅड और पिको फॅरॅड मध्ये मेजर करणार आहे. तर मिली फॅरॅड मीन्स व्हॉट, तर इथं स्मॉल एम कॅपिटल एफ नोट केलेलं आहे. मिली फॅरॅड मीन्स व्हॉट, की 10⁻³ ने काय करणार आहे, त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करणार आहे. की सपोज तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे 12 मिली फॅरॅड, तर 12 मिली फॅरॅड मीन्स व्हॉट, कॅल्सी वरती कॅल्क्युलेशन करताना तुम्ही काय करणार आहे, 12 × 10⁻³ दॅट इज युअर कॅल्सी वरती तुम्हाला 0.012 आन्सर मिळेल फॅरॅड मध्ये. तर मिली फॅरॅड मीन्स व्हॉट, की तुम्ही त्या जी काही व्हॅल्यू दिलेली असणार आहे त्याला तुम्ही काय करणार आहे, 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार आहे, दॅट इज मिली फॅरॅड. देन सेकंड युनिट जे आहे मायक्रो फॅरॅड. सो microfarad means what, here we multiply this number by 10⁻⁻⁶. की सपोज एक्झाम्पल मध्ये मायक्रोफॅरेड जे आहे, इथं तुम्हाला म्यूचा सिम्बॉल जो आहे तो दिलेला आहे. हा जो आहे सिम्बॉल मायक्रोफॅरेडचा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, तर मायक्रोफॅरेड मीन्स 10⁻⁻⁶. तर सपोज एक्झाम्पल दिलंय 12 मायक्रोफॅरेड, तर कॅल्सी वरती कॅल्क्युलेशन करताना तुम्ही काय करणार आहे, 12 इंटू मायक्रो ऐवजी काय इंटू 10⁻⁻⁶ ने काय करणार आहे, त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करणार आहे आणि तुम्हाला कॅल्सी वरती हे आन्सर जे आहे ते मिळेल. तुम्ही क्रॉस चेक करू शकता कॅल्सी वरती. देन नॅनो फॅरॅड, नॅनो फॅरॅड मीन्स व्हॉट, 10⁻⁹. तर नॅनो मीन्स व्हॉट, 10⁻⁹. की सपोज तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे 12 नॅनो फॅरॅड. सो 12 नॅनो फॅरॅड मीन्स व्हॉट, 12 इंटू 10⁻⁹. तर 10⁻⁹ ने काय करणार आहे, आपण त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करणार आहे, दॅट इज नॅनो फॅरॅड. द नेक्स्ट युनिट इज पिको फॅरॅड. तर पिको फॅरॅड मीन्स व्हॉट, तर पिको मीन्स युनिट जे आहे एक्झाम्पल मध्ये पी एफ ने रिप्रेझेंट केलेलं असणार आहे. तर पी एफ मीन्स व्हॉट, 10⁻⁻12. तर पिको फॅरॅड मीन्स 10⁻⁻12 मीन्स तुम्हाला जी काही व्हॅल्यू दिलेली असणार आहे त्याला तुम्ही काय करणार आहे, इंटू 10⁻⁻12 ने मल्टिप्लाय करणार आहे, दॅट इज पिको फॅरॅड. तर कॅपॅसिटरचे युनिट जे आहे, सो यू विल मेजर कॅपॅसिटर इन फॅरॅड, मिली फॅरॅड, मायक्रो फॅरॅड, नॅनो फॅरॅड अँड पिको फॅरॅड. सो मिली फॅरॅड मीन्स we will multiply given number by 10⁻⁻3. Then microfarad means 10⁻⁻6. Nanofarad means 10⁻⁻9. Picofarad means 10⁻⁻12. That is unit of capacitor. Then next is polarity of capacitor. So की आपल्याला पोलॅरिटी मीन्स कॅपॅसिटरचे प्रॅक्टिकल मध्ये, तुम्हाला प्रॅक्टिकल आहे मॅन्युअल मध्ये, की कॅपॅसिटरचे टर्मिनल आपल्याला काय करायचे, आयडेंटिफाय करायचे. तर हा जो आहे स्क्रीनवरती तुम्हाला शेअर केलेला आहे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर आहे. तर याच्यामध्ये हा जो आहे एक लॉंग टर्मिनल आहे, इथे हे शॉर्ट टर्मिनल आहे. तर लॉंग टर्मिनल मीन्स व्हॉट, की तुमचं काय असणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे. आणि शॉर्ट टर्मिनल मीन्स व्हॉट, की तुमचं निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे. तर पॉझिटिव्ह टर्मिनल मीन्स ऍनोड अँड निगेटिव्ह टर्मिनल मीन्स कॅथोड. तर इथं हा जो आहे तो तुमचा ऍनोड टर्मिनल आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॅथोड टर्मिनल. तर शॉर्टर टर्मिनल गोज ऑन निगेटिव्ह साइड, दॅट इज कॅथोड. तर तुमचा जो शॉर्ट टर्मिनल असणार आहे तो काय असणार आहे, कॅथोड टर्मिनल. अँड लॉंग टर्मिनल जे आहे दॅट इज युअर ऍनोड टर्मिनल. तर ऍनोड आणि कॅथोड टर्मिनल. तर कॅपॅसिटरचे सिम्बॉल इथं इंडिकेट केलेले. तर कॅपॅसिटरचा सिम्बॉल स्टँडर्ड सिम्बॉल जो आहे हा आहे. काही वेळा तुम्हाला सिम्बॉल जो आहे की इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरचा सर्किटमध्ये या टाईपचा सिम्बॉल दिलेला असेल, तर पॉझिटिव्ह, तर कर्वची साईड जी आहे ती तुमची निगेटिव्ह असणार आहे आणि ही प्लेट जी इंडिकेट केली आहे ती तुमची काय असणार आहे, स्ट्रेट लाईन जी इंडिकेट केली आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे. नंतर या टाईपचे सिम्बॉल जे आहेत
की याच्यामध्ये की तुमचं जे लॉंग टर्मिनल असणार आहे ते तुमचं काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, आणि जे शॉर्ट टर्मिनल असणार आहे ते काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. दॅट इज पोलॅरिटी ऑफ कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर आपण आयडेंटिफाय करणार आहे. तर सगळ्यांना कॅपॅसिटरचं फंक्शन, युनिट आणि पोलॅरिटी लक्षात आल्या. चॅटबॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा की तुम्हाला कॅपॅसिटर जो आहे तो 2 टर्मिनल डिव्हाइस आहे, इंडिकेट केला. पॉझिटिव्ह टर्मिनल मीन्स ॲनोड, निगेटिव्ह टर्मिनल मीन्स कॅथोड इंडिकेट केलं. नंतर कॅपॅसिटरचं मेन फंक्शन काय आहे, इट स्टोअर्स एनर्जी. तर एनर्जी स्टोरिंग साठी आपण काय करतो सर्किटमध्ये, तर कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे तो यूज करतो. देन कॅपॅसिटर जे आहे, वेगवेगळ्या टाईपचे कॅपॅसिटर तुम्हाला इथे इंडिकेट केलेले आहेत. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर, सिरॅमिक कॅपॅसिटर. नंतर की कॅपॅसिटरचं इक्वेशन सांगितलं की कॅपॅसिटन्स जो आहे तो तुमचा पॅसिव्ह कंपोनंट आहे. दॅट फंक्शन इथं इंडिकेट केलेलं आहे की एनर्जी स्टोअर करणारे. आणि कॅपॅसिटन्सचं इक्वेशन जे आहे की कॅपॅसिटन्स जो आहे दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू सेपरेशन बिटवीन प्लेट्स. तर इथं इक्वेशन जे आहे स्क्रीनवरती इंडिकेट केलेलं आहे. दॅट इज सी is directly proportional to cross sectional area and C is inversely proportional to distance between parallel plates. That is your capacitance equation. Then unit सांगितले कॅपॅसिटरचे की कॅपॅसिटर तुम्ही मिली फॅरेड, मायक्रो फॅरेड, नॅनो फॅरेड और पिको फॅरेड मध्ये मेजर करणारे. मिली मीन्स 10⁻³ मायक्रो मीन्स 10⁻⁶, नॅनो मीन्स 10⁻⁹ and पिकोफॅरेड मीन्स 10⁻⁻12. तर हे झाले युनिट. पोलॅरिटी सांगितल्या, लॉंग टर्मिनल जे असेल तुमचं कॅपॅसिटरचं दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल आणि शॉर्ट टर्मिनल जे आहे निगेटिव्ह टर्मिनल. नंतर नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट आपण स्पेसिफिकेशन ऑफ कॅपॅसिटर स्टडी करणार आहे. की स्पेसिफिकेशन मीन्स व्हॉट, की तुम्ही मार्केटमध्ये ज्यावेळी एखादा कंपोनंट परचेस करणारे किंवा एखादा डिव्हाइस तुम्ही परचेस करणारे, दॅट टाइम तुम्हाला त्याचे स्पेसिफिकेशन माहिती असले पाहिजे. तर स्पेसिफिकेशन मध्ये की कॅपॅसिटन्स जो आहे तो सिलेक्ट करताना फर्स्ट स्पेसिफिकेशन इथं मी इंडिकेट केलेले आहे, नॉमिनल कॅपॅसिटन्स. तर नॉमिनल कॅपॅसिटन्स मीन्स व्हॉट, तर कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू, की आता तुम्हाला सांगितलं नॉमिनल व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स. तर की आपल्याला कोणत्या व्हॅल्यूचा कॅपॅसिटन्स सर्किटमध्ये कनेक्ट करायचा आहे. की सपोज तुम्हाला पॉवर सप्लाय डिझाईन करायचंय, तर पॉवर सप्लाय डिझाईन करताना त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचा कॅपॅसिटन्स लागणार आहे, नंतर त्याचं व्होल्टेज काय आहे, नंतर वर्किंग टेम्परेचर रेंज किती आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, तुम्हाला पिको फॅरेड, नॅनो फॅरेड की मायक्रो फॅरेड मध्ये कॅपॅसिटर जो आहे सर्किटमध्ये कनेक्ट करायचा आहे. तर त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, कॅपॅसिटन्सची नॉमिनल व्हॅल्यू जी आहे ती सिलेक्ट करणार आहे. दॅट इज नॉमिनल कॅपॅसिटन्स. तर नॉमिनल कॅपॅसिटन्स फर्स्ट स्पेसिफिकेशन लक्षात आलं, दॅट इज कॅपॅसिटन्स व्हॅल्यू दॅट विल बी इन पिको फॅरेड, नॅनो फॅरेड और मायक्रो फॅरेड. तर व्हॅल्यू जी आहे तुमची पिको फॅरेड, नॅनो फॅरेड और मायक्रो फॅरेड मध्ये असणार आहे. दॅट इज व्हॅल्यू ऑफ नॉमिनल कॅपॅसिटन्स. देन सेकंड स्पेसिफिकेशन तुम्हाला शेअर केलेलं आहे, दॅट इज वर्किंग व्होल्टेज. तर वर्किंग व्होल्टेज मीन्स व्हॉट, की तुमचं मिनिमम पासून मॅक्सिमम व्होल्टेज, दॅट इज नथिंग बट वर्किंग व्होल्टेज. तर वर्किंग व्होल्टेज मीन्स व्हॉट, इट डिफाइन्स मॅक्सिमम कंटिन्युअस व्होल्टेज आयदर DC और AC. तर जनरली आपण सर्किटमध्ये जे काही कॅपॅसिटन्स, की आपण ह्या टाईपचा तुम्हाला कॅपॅसिटर मी दाखवलेला आहे, तर कॅपॅसिटर वरती डायरेक्ट तुमचं वर्किंग व्होल्टेज जे आहे ते प्रिंट केलेलं असतं. तर आता बघा ह्या कॅपॅसिटर वरती 450V जे आहे ते इंडिकेट केलेले आहे. तर 450V मीन्स काय, तर या कॅपॅसिटरची वर्किंग व्होल्टेज किती आहे, 450 व्होल्ट पर्यंत काय करू शकतो, तर हा कॅपॅसिटर जो आहे तो सर्किटमध्ये वर्क होतो. तर आपण आपल्या सर्किटच्या रिक्वायरमेंट नुसार काय करणार आहे, त्याचं वर्किंग व्होल्टेज, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू, आता या कॅपॅसिटर वरती व्हॅल्यू जी आहे ती इंडिकेट केली आहे, की तुमचं नॉमिनल कॅपॅसिटन्स व्हॅल्यू किती आहे, 22 मायक्रो फॅरेड. तर 22 मायक्रो फॅरेड मीन्स काय, की ही त्या कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आहे. सेकंड स्पेसिफिकेशन काय तुम्हाला, की त्याचं वर्किंग व्होल्टेज, तर मॅक्सिमम कंटिन्युअस व्होल्टेज जे आहे दॅट इज 450 व्होल्ट. की मॅक्सिमम व्होल्टेज जे आहे ते तुम्ही 450 व्होल्ट पर्यंत काय कॅपॅसिटर जो आहे तो यूज करू शकता सर्किटमध्ये. दॅट इज युअर वर्किंग व्होल्टेज. सेकंड जे आहे स्पेसिफिकेशन. तर
मोस्टली आपण डीसी वर्किंग व्होल्टेज, तर डीसी वर्किंग व्होल्टेजचे कॅपॅसिटन्स जे आहे सर्किटमध्ये कनेक्ट करणारे, दॅट इज वर्किंग व्होल्टेज सेकंड स्पेसिफिकेशन. नेक्स्ट थर्ड स्पेसिफिकेशन जे आहे टोलरन्स, तर टोलरन्स मीन्स व्हॉट, की आपण रेजिस्टन्सचा टोलरन्स स्टडी केला, सेम कॅपॅसिटन्सचा. तर रेजिस्टन्स कॅपॅसिटन्स ऑल्सो हॅव टोलरन्स रेटिंग, की तुमचा काय प्लस ऑर मायनस व्हॅल्यू आयदर इन पिकोफॅरेड असेल किंवा मायक्रोफॅरेड असेल किंवा नॅनोफॅरेड असेल. तर प्लस मायनस डिफरन्स जो आहे दॅट इज नथिंग बट टोलरन्स, की तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू काय आहे, की सपोज 100 पिकोफॅरेड आहे, तर तुम्हाला काय व्हॅल्यू जी आहे 100 पिकोफॅरेड पेक्षा जास्त मिळू शकते किंवा 100 पिकोफॅरेड पेक्षा लोअर व्हॅल्यू जी आहे कॅपॅसिटरची सर्किटमध्ये ऍक्च्युअली ज्यावेळी रन होणार आहे त्यावेळी मिळू शकते. स्टँडर्ड तुमचा सपोज 100 पिकोफॅरेडचा कॅपॅसिटर सर्किटमध्ये कनेक्ट केलेला आहे, दॅट टाइम की तुम्हाला त्या पिकोफॅरेड सर्किटमध्ये ज्यावेळी आपण करंट व्होल्टेज पॅरामीटर पास करणार आहे, दॅट टाइम कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू जी आहे ती तुमची चेंज होणार आहे. दॅट टाइम तुम्हाला प्लस मायनस डिफरन्स मीन्स जास्त व्हॅल्यू जी आहे प्लसने, हायर व्हॅल्यू जी आहे ती आपण प्लसने रिप्रेझेंट करतो, लोअर व्हॅल्यू जी आहे ती आपण काय करतो मायनसने रिप्रेझेंट करतो, दॅट इज टोलरन्स. तर टोलरन्स इज नथिंग बट प्लस मायनस डिफरन्स. देन नेक्स्ट इज लिकेज करंट. तर लिकेज करंट मीन्स व्हॉट, that is leakage means what, that is through the dielectric due to influences of the powerful electric field, की ज्यावेळी तुम्ही सर्किटमध्ये काय करणार आहे जास्त ह्याच्यामध्ये करंट पास करणार आहे, जास्त अमाऊंट मध्ये सर्किटमध्ये करंट पास करणार आहे, त्यावेळी तुमचं काय होणार आहे सर्किट जो आहे तो फ्लक्च्युएट होणार आहे. तर फ्लक्च्युएशन इज नथिंग बट की करंट जो आहे तो तुमचा ज्यावेळी जास्त अमाऊंट मध्ये किंवा एकदम कमी अमाऊंट मध्ये ज्यावेळी सर्किटमध्ये फ्लो होणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज लिकेज करंट. तर लिकेज करंट मीन्स व्हॉट, की सर्किटमध्ये तुम्ही काय करणार आहे एकतर जास्त क्वांटिटीमध्ये करंट पास करणार आहे किंवा एकदम लोअर क्वांटिटीमध्ये करंट पास करणार आहे, दॅट टाइम तुमचं सर्किटमध्ये काय होणार आहे फ्लक्च्युएशन जनरेट होणार आहे, दॅट इज युअर लिकेज करंट. तर लिकेज करंट स्पेसिफिकेशन. नंतर नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे वर्किंग टेम्परेचर. तर वर्किंग टेम्परेचर मीन्स व्हॉट, की तुम्ही काय करणार आहे की तुमचं कॅपॅसिटर कोणत्या टेम्परेचर रेंज वरती वर्क होतोय, की स्टँडर्ड वर्किंग टेम्परेचर रेंज जी आहे कॅपॅसिटरची दॅट इज +70 डिग्री सेल्सिअस वरती तुमचा काय कॅपॅसिटर जो आहे तो टेम्परेचर रेंज वरती वर्क होतो. तर स्टँडर्ड टेम्परेचर रेंज जी आहे कॅपॅसिटरची दॅट इज +70 डिग्री सेल्सिअस. देन टेम्परेचर कोइफिशियंट. तर टेम्परेचर कोइफिशियंट मीन्स व्हॉट, याच्यामध्ये आपण टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ कॅपॅसिटर दॅट इज मॅक्सिमम चेंज इन कॅपॅसिटर, that is maximum change in capacitance over specified temperature range. तर टेम्परेचर रेंज जी आहे टेम्परेचर कोइफिशियंट जो आहे तुमचे सर्किटमध्ये दोन टाईपचे टेम्परेचर कोइफिशियंट असतात. फर्स्ट इज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट अँड सेकंड इज निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. मीन्स तुम्ही पीटीसी एनटीसी कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल. पीटीसी मीन्स पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, एनटीसी मीन्स निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. तर दॅट इज नथिंग बट चेंज इन कॅपॅसिटन्स ओव्हर स्पेसिफाईड टेम्परेचर रेंज, दॅट इज नथिंग बट टेम्परेचर कोइफिशियंट. तर टेम्परेचर कोइफिशियंट जो आहे त्याचं युनिट जे आहे इथं नोट केलेलं आहे दॅट इज पार्ट्स पर मिलियन पर डिग्री सेंटीग्रेड, दॅट इज ppm पर डिग्री सेल्सिअस. दिस इज युनिट ऑफ कॅपॅसिटर, दॅट इज नथिंग बट पार्ट्स पर मिलियन पर डिग्री सेंटीग्रेड. तर टेम्परेचर कोइफिशियंट स्पेसिफिकेशन आहे. तर टेम्परेचर कोइफिशियंट स्पेसिफिकेशन जे आहे ते तुमचं कॅपॅसिटन्सच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असणार आहे, की कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू जी आहे ती तुमची स्पेसिफाईड टेम्परेचर रेंजला चेंज होणार आहे. दॅट टाइम की तुमचं टेम्परेचर जे आहे टेम्परेचर कोइफिशियंट 2 टाइप्सचे असणार आहे सर्किटमध्ये आपण स्टडी करणार आहे, दॅट इज पीटीसी अँड एनटीसी. पीटीसी मीन्स पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, एनटीसी मीन्स निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. So the unit of temperature coefficient is ppm per degree Celsius, that is parts per million per degree centigrade, that is your temperature coefficient. तर स्पेसिफिकेशन लक्षात आले सगळ्यांना. नॉमिनल कॅपॅसिटन्स. तर नॉमिनल कॅपॅसिटन्स मीन्स त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू आपल्याला माहिती असली पाहिजे, की ज्यावेळी आपण एखादं सर्किट डिझाईन करणार आहे त्याची
व्हॅल्यू जी आहे कॅपॅसिटन्सची माहिती असली पाहिजे. व्हॅल्यू तुमची पिको फॅरेड, नॅनो फॅरेड किंवा मायक्रो फॅरेड मध्ये असणार आहे. सेकंड स्पेसिफिकेशन जे आहे वर्किंग व्होल्टेज, की तुमचा कॅपॅसिटर मार्केटमध्ये एसी किंवा डीसी टाईपचे कॅपॅसिटर अवेलेबल असतात. तर इथं हा जो आहे आपल्याला कॅपॅसिटर आपण स्टडी करणार आहे डीसी कॅपॅसिटर. तर याच्यावरती याची वर्किंग व्होल्टेज रेंज जी आहे ती तुम्हाला दिलेली असते. तर वर्किंग व्होल्टेज रेंज मीन्स व्हॉट, की तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूचा किती व्होल्ट पर्यंत सर्किटमध्ये कॅपॅसिटर कनेक्ट करायचा आहे त्या स्पेसिफिकेशन नुसार तुम्ही काय करणार आहे, कॅपॅसिटर जो आहे तो सिलेक्ट करणार आहे. सो वर्किंग व्होल्टेज रेंज दॅट इज वी यूज डीसी वर्किंग व्होल्टेज इन सर्किट. नंतर नेक्स्ट स्पेसिफिकेशन आपण स्टडी केलं दॅट इज टोलरन्स. तर टोलरन्स मीन्स व्हॉट, की तुमचा प्लस मायनस डिफरन्स जो काय असेल, की तुमचा कोणत्याही व्हॅल्यूचा पिको फॅरेड असेल, मायक्रो फॅरेड असेल किंवा मिली फॅरेडचा कॅपॅसिटर असणार आहे, तर त्याच्यामध्ये प्लस और मायनस जो काही डिफरन्स असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज टोलरन्स, की तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू. तर स्टँडर्ड व्हॅल्यू पेक्षा जास्त किंवा कमी कॅपॅसिटन्स ज्यावेळी सर्किटमध्ये जनरेट होणार आहे दॅट इज नथिंग बट युअर टोलरन्स पॅरामीटर. नंतर लिकेज करंट. तर लिकेज करंट मीन्स व्हॉट, की तुम्ही सर्किटमध्ये जास्त अमाऊंट मध्ये करंट पास करणारे किंवा एकदम लोअर स्मॉल करंट जो आहे तो सर्किटमध्ये पास करणारे, दॅट टाइम तुमचं सर्किट जे आहे लिकेज. तर लिकेज मीन्स व्हॉट, की सर्किटमध्ये फ्लक्च्युएशन किंवा अनवॉन्टेड सिग्नल्स जनरेट होणारे दॅट इज नथिंग बट युअर लिकेज करंट. तर पॉवर वरती डिपेंड असणार आहे, की तुम्ही ज्यावेळी सर्किटमध्ये कमी पॉवर, की तुमचं सपोज एखादं सर्किट 230 वरती वर्क होतं आणि तुम्ही पॉवर देताय त्याला 5 व्होल्ट 10 व्होल्ट, तर ते सर्किट तुमचं काय होणार आहे, वर्क नाही होणार आहे. त्यावेळी तुमचा करंट काय होतोय, तर प्रॉपर सर्किटला प्रोव्हाइड केला जात नाहीये, दॅट इज युअर लिकेज करंट. द नेक्स्ट स्पेसिफिकेशन आपण स्टडी केलं वर्किंग टेम्परेचर. तर वर्किंग टेम्परेचर मीन्स व्हॉट, की कॅपॅसिटन्स जो आहे तो आपण +70 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय, तर कॅपॅसिटर जो आहे तो टेम्परेचर वर्किंग टेम्परेचर रेंजचा सिलेक्ट करतो. स्टँडर्ड रेंज आहे +70 डिग्री सेल्सिअस. देन टेम्परेचर कोइफिशियंट. तर टेम्परेचर कोइफिशियंट इज नथिंग बट द मॅक्सिमम चेंज इन कॅपॅसिटन्स ओव्हर स्पेसिफाईड टेम्परेचर रेंज. तर त्याच्यामध्ये आपण 2 टाईपचे टेम्परेचर कोइफिशियंट स्टडी करणार आहे, दॅट इज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट और निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. तर पीटीसी अँड एनटीसी टाईप जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. देन टेम्परेचर कोइफिशियंटचे युनिट जे आहे तर मी इंडिकेट केलेले आहे पीपीएम पर डिग्री सेल्सिअस, दॅट इज पार्ट्स पर मिलियन पर डिग्री सेंटीग्रेड, दॅट इज युनिट ऑफ कॅपॅसिटर. टेम्परेचर कोइफिशियंट दॅट इज युनिट ऑफ टेम्परेचर कोइफिशियंट पीपीएम पर डिग्री सेल्सिअस. तर स्पेसिफिकेशन लक्षात आले, 6 स्पेसिफिकेशन तुम्हाला एक्सप्लेन केले, दॅट इज स्पेसिफिकेशन ऑफ कॅपॅसिटर. देन वी विल स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ कॅपॅसिटर. तर स्पेसिफिकेशन आले लक्षात सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये यस और नो शेअर करा. स्पेसिफिकेशन लक्षात आले सगळ्यांना? तर स्पेसिफिकेशन जे आहे ते तुम्हाला आता एक्सप्लेन केले. नंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ कॅपॅसिटर जे आहे ते स्टडी करणार आहे. तर डिफरंट टाइप्स ऑफ कॅपॅसिटर जे आहे, तर कॅपॅसिटर आता तुम्हाला दाखवले की कॅपॅसिटर जे आहे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर असेल, सिरॅमिक कॅपॅसिटर असेल, तर त्याच्यानुसार आपण डिफरंट टाइप्स जे आहे कॅपॅसिटरचे परत डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. दॅट इज कॅपॅसिटर मेन 2 टाइप आहे, फिक्स टाइप अँड व्हेरिएबल टाइप. So fixed type means what? Their value is fixed, and variable type means what? We can vary capacitance value. की आपण रेजिस्टरचे टाइप्स जे आहे ते स्टडी केलेले, की रेजिस्टर मध्ये आपण फिक्स टाइप ऍज वेल एज व्हेरिएबल टाइप रेजिस्टर जो आहे तो स्टडी केलेला. स्पेसिफिकेशन सगळ्यांना कळालं ना? मग नेक्स्ट एक्सप्लेन करते. स्पेसिफिकेशन लक्षात आलेत ना सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये यस और नो शेअर करा. स्पेसिफिकेशन कॅपॅसिटरचे लक्षात आलेत. नंतर आपण कॅपॅसिटरचे टाइप जे आहे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, दॅट इज डिफरंट टाइप्स ऑफ कॅपॅसिटर, फिक्स कॅपॅसिटर अँड व्हेरिएबल कॅपॅसिटर.
फिक्स मीन्स व्हॉट की सेम आपण रेजिस्टर सारखंच स्टडी करणार आहे, फक्त कॉम्पोनंट तुमचं काय असणार आहे कॅपॅसिटर. फिक्स मीन्स व्हॉट की त्याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे. दॅट इज प्रिंटेड टाईप कॅपॅसिटर जे आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असणार आहे. व्हेरिएबल कॅपॅसिटर मीन्स व्हॉट वी कॅन व्हॅरी कॅपॅसिटन्स फ्रॉम मिनिमम व्हॅल्यू टू maximum value or maximum value to minimum value. So fixed type capacitor are two types: electrolytic capacitor and electrostatic capacitor. So electrolytic capacitor means what? There are again two subtypes, that is tantalum capacitor and second is aluminum capacitor. Then aluminum capacitor having different types, that is radial aluminum capacitor, then axial aluminum capacitor and can type aluminum capacitor. That is types of electrolytic capacitor. तर electrolytic capacitor चे मेन दोन सब टाइप आहेत, टॅन्टॅलम कॅपॅसिटर आणि अल्युमिनियम कॅपॅसिटर. परत अल्युमिनियम कॅपॅसिटर जो आहे तो त्याचे दोन सब टाइप आहेत, दॅट इज रॅडियल, ऍक्सियल आणि कॅन टाईप, तीन सब टाईप आहेत सॉरी. देन फिक्स टाईप मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर. तर इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर जे आहे सिरॅमिक कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर, मायका आणि प्लास्टिक. तर आपण हे टाईप जे आहे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर जे आहे सिरॅमिक, पेपर, मायका आणि प्लास्टिक जे आहे ते तुमचे फिक्स टाईप मध्ये पण अवेलेबल असतात, ऍज वेल ऍज व्हेरिएबल टाईप मध्ये पण तुमचे काय हे कॅपॅसिटर जे आहे ते अवेलेबल असतात. तर व्हेरिएबल कॅपॅसिटर जे आहे दॅट इज सिरॅमिक, एअर, मायका अँड प्लास्टिक कॅपॅसिटर जो आहे तो इथं इंडिकेट केलेला आहे, दॅट इज युअर व्हेरिएबल कॅपॅसिटर. तर फिक्स्ड अँड व्हेरिएबल. तर आपण याच्यामध्ये की इलेक्ट्रोस्टॅटिक आणि व्हेरिएबल कॅपॅसिटर जे आहे ते स्टडी करणार आहे. तर व्हेरिएबल कॅपॅसिटर मीन्स व्हॉट, व्हेरिएबल सॉरी फिक्स कॅपॅसिटर मीन्स त्याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे. व्हेरिएबल मीन्स आपण व्हॅल्यू जी आहे ती व्हॅरी करणार आहे. तर त्याच्यानुसार क्लासिफिकेशन इथं तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे. काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये हे क्लासिफिकेशन तुम्हाला 2 मार्क्स साठी विचारलं जातं. तर क्लासिफिकेशन आपल्याला नोट करता आलं पाहिजे. देन नेक्स्ट कॅपॅसिटर कलर कोड. कॅपॅसिटर कलर कोड मीन्स व्हॉट की आपण लास्ट लेक्चरला रेजिस्टर कलर कोडिंग स्टडी केलं, सेम कॅपॅसिटरचा कलर कोडिंग चार्ट आहे. तर ह्याचा रेजिस्टरचा तुम्हाला परत दाखवते, कारण की मागच्या लेक्चरमध्ये बरेच स्टुडंट ऍबसेंट होते, त्याच्यामुळे एकदा परत कॅपॅसिटरचा कलर कोडिंग चार्ट जो आहे तो तुम्हाला दाखवते. सॉरी रेजिस्टरचा. तर रेजिस्टर कलर कोडिंग चार्ट जो आहे तर वेट रेजिस्टर. तर रेजिस्टर मध्ये काय की तुम्हाला पहिल्यांदा रेजिस्टरचा दाखवते, नंतर कॅपॅसिटरचा एक्सप्लेन करते. म्हणजे मागच्या लेक्चरला बरेच ऍबसेंट होते, त्याच्यामुळे परत रेजिस्टरचा पहिल्यांदा रिवाइज करते, मग सेम कॅपॅसिटरचा तसाच आहे. तर रेजिस्टर कलर कोडिंग जो आहे तर याच्यामध्ये की तुमचे कलर जे आहे हा रेजिस्टर कॉम्पोनंट आहे. तर मार्केटमध्ये तुमचा रेजिस्टर जो आहे तो या टाईप मध्ये अवेलेबल असतो. तर याच्यावरती काय की कलर जे आहे ते तुमचे डायरेक्टली प्रिंटेड असतात, दॅट इज युअर फिक्स रेजिस्टर. तर हा जो फिक्स रेजिस्टरचा टाईप आहे तर याच्यावरती काय की तुमचा ब्राऊन, ब्लॅक, ऑरेंज, गोल्ड कलर जो आहे प्रिंटेड आहे. तर इथं कलर कोडिंग चार्ट जो आहे तो कलर कोडिंग चार्ट मी इथं इंडिकेट केलेला आहे. तर कलर कोडिंग चार्ट च्या आधी तुम्हाला हा टेबल माहिती असला पाहिजे की रेजिस्टर कॉम्पोनंट मध्ये काय की तुमचे रेजिस्टर जे आहे 4 बँड, 5 बँड किंवा 6 बँड मध्ये अवेलेबल असतात. तर 4 बँड मीन्स व्हॉट, याच्यावरती आता बघा 4 कलर प्रिंटेड आहे. हा फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड आणि फोर्थ बँड. तर या रेजिस्टर वरती काय तुमचे 4 कलर प्रिंटेड आहेत. तर फर्स्ट बँड मीन्स व्हॉट की आपण हा टेबल स्टडी करणार आहे. तर ह्या टेबल नुसार फर्स्ट बँड इज नथिंग बट आपण फर्स्ट डिजिट नोट करणार आहे. सेकंड बँड मीन्स व्हॉट, सेकंड डिजिट नोट करणार आहे. नंतर थर्ड बँड, तर थर्ड बँड मीन्स व्हॉट मल्टिप्लायर आपण नोट करणार आहे टेबल वरून. आणि फोर्थ बँड मीन्स व्हॉट की टॉलरन्स, की तुमचा रेजिस्टर जो आहे 4 बँड मध्ये असेल, 5th बँड मध्ये असेल किंवा 6 बँड मध्ये असेल. तर लक्षात ठेवायचं लास्टचा जो बँड असणार आहे दॅट इज युअर टॉलरन्स बँड आणि सेकंड लास्ट बँड जो असणार आहे तो तुमचा काय असणार आहे मल्टिप्लायर. बाकीचे तुम्ही काय
डिजिट नोट करणार आहे. फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, तुमचे जेवढे बँड असतील त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, डिजिट जे आहे ते नोट करणार आहे. दॅट इज युअर रेजिस्टर. तर आता इथं मी कलर कोडिंग चार्ट जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर कलर सिक्वेन्स जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तर कलर इथं इंडिकेट केलेले आहेत. ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, वॉलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड, सिल्वर अँड नन. नन मीन्स नो कलर. काही वेळा कॅपॅसिटर रेजिस्टर वरती 3 किंवा 4 कलर प्रिंट असणार आहे. त्यावेळी एक कलर जो आहे तो तुमचा अब्सेंट असणार आहे. दॅट टाइम युअर कंडिशन इज नन. तर याच्यामध्ये आपण कॉलम केलेले आहेत की फोर बँड साठी मी टेबल इंडिकेट केलेला आहे की तुमचा हा फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड, फोर्थ बँड. आता हा रेजिस्टर आहे तुमचा. फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड, फोर्थ बँड. तर या कलर कोडिंग वरून आपल्याला काय करायची आहे, रेजिस्टरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर आपण फर्स्ट बँड मीन्स काय 0 to 9 नंबर जे आहे ते ऍज इट इज नोट करणार आहे. मीन्स ब्लॅक तुमचा काय 0, ब्राऊन 1, रेड 2, ऑरेंज 3, येलो 4, ग्रीन 5, ब्ल्यू 6, वॉलेट 7, ग्रे 8 आणि व्हाईट कलरला 9 नंबर. तर फर्स्ट बँडला 0 to 9 आपण नंबरिंग करणार आहे. सेकंड बँड सेम फर्स्ट बँड सारखेच नंबर दिलेले आहेत. 0 to 9 पर्यंत नंबर दिलेले आहेत. नंतर थर्ड बँड जो आहे दॅट इज नथिंग बट युअर मल्टीप्लायर. तर मल्टीप्लायर मीन्स काय की आपण 10 पॉवरने काय करणार आहे, 0 1 2 3 पॉवर जे आहे ते इन्क्रीज करत जाणार आहे. फर्स्ट बँड, सेकंड बँड तुमचा 0 0 आहे. त्याचा मल्टीप्लायर इथे नोट केलेला आहे थर्ड कॉलम मध्ये. दॅट इज इंटू 10⁻0, नंतर इंटू 10⁻1. फक्त पॉवर जी आहे ती इन्क्रीज केलेली आहे अप टू 10⁻9. दॅट इज 10⁻0, 10⁻1, 10⁻2, 10⁻3, 10⁻4, 10⁻5, 10⁻6, 10⁻7, 10⁻8 and 10⁻9. तर 9 पर्यंत सेम ऍज इट इज. नंतर मल्टीप्लायर जो आहे तर इथं गोल्ड, सिल्वर आणि नन कलरला फर्स्ट बँड, सेकंड बँड तुमचं काय असणार आहे, ऍबसेंट असणार आहे. त्याच्यामुळे इथं मी ब्लँक स्पेस इंडिकेट केली आहे. नंतर गोल्ड, सिल्वरला तुमचा मल्टीप्लायर प्रेझेंट असणार आहे. तर गोल्डचा मल्टीप्लायर किती आहे, तर टेबलमध्ये इंडिकेट केलेला आहे 10⁻⁻9. सिल्वरचा मल्टीप्लायर किती आहे, इंटू 10⁻2. दॅट इज युअर मल्टीप्लायर. नंतर फोर्थ बँड जो आहे दॅट वी विल रिप्रेझेंट टॉलरन्स. तर टॉलरन्स जो आहे तो तुम्हाला ब्राऊन कलरचा टॉलरन्स चार्ट मध्ये इंडिकेट केलेला आहे ±1%. रेड कलरचा ±2%. नंतर ग्रीनचा ±0.5%. ब्ल्यूचा ±0.25%. व्हायलेटचा ±0.1%. नंतर ग्रेचा ±0.05%. गोल्ड आणि सिल्वर. तर मोस्टली रेजिस्टर वरती लास्ट बँड जो आहे गोल्ड किंवा सिल्वर प्रिंटेड असतो. तर गोल्ड कलर जो आहे त्याचा टॉलरन्स ±5% आणि सिल्वर कलर जो आहे त्याचा टॉलरन्स ±10%. दॅट इज युअर टॉलरन्स. तर हा जो आहे रेजिस्टरचा चार्ट आहे, कलर कोडिंग चार्ट. तर चार्ट वरून आपल्याला काय करायची आहे, तर व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. तर फर्स्ट बँड मीन्स व्हॉट 0 to 9 डिजिट. सेकंड बँड मीन्स 0 to 9 डिजिट. मल्टीप्लायर मीन्स काय 10⁻0 पॉवर इन्क्रीज करत जाणार आहे अप टू 10⁻9. नंतर गोल्ड आणि सिल्वरला तुमचा मल्टीप्लायर जो आहे तो प्रेझेंट असतो. तर गोल्ड साठी 10⁻1 आणि सिल्वर साठी 10⁻2. नंतर टॉलरन्स जे आहे तर काही कलरला टॉलरन्स व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रेझेंट आहेत, त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या इंडिकेट केलेल्या आहेत. तर मोस्टली ते आपल्याला एक्झाम्पल जे काही सॉल्व्ह करायचे तर त्याच्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर बँड जो आहे तो तुम्हाला लास्ट बँड दिलेला असतो टॉलरन्स. तर ±5% टॉलरन्स जो आहे गोल्ड बँडचा आहे आणि सिल्वर कलरचा ±10%. की आता सपोज हा रेजिस्टर आहे तर ह्या रेजिस्टरची आपल्याला काय करायची आहे, व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. तर व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आहे तुम्ही, तर हा कलर जो आहे ब्राऊन, ब्लॅक, ऑरेंज आणि गोल्ड कलर. आता मी ह्या फर्स्ट रेजिस्टरचं सांगते तुम्हाला, त्याच्यावरून तुम्ही मला सेकंड रेजिस्टरची व्हॅल्यू जी आहे ती सांगा. फर्स्ट रेजिस्टर जो आहे दॅट इज ब्राऊन कलर. तर फर्स्ट बँड मीन्स काय, ब्राऊन कलरची व्हॅल्यू किती आहे फर्स्ट बँडची, दॅट इज युअर 1. तर फर्स्ट बँड किती आहे 1. नंतर सेकंड बँड काय आहे तुमचा ब्लॅक कलर. तर ब्लॅक कलर बघायचा, ब्लॅक कलरची सेकंड बँडची व्हॅल्यू किती आहे 0.
मीन्स 1 0. नंतर थर्ड बँड काय आहे तुमचा ऑरेंज कलर आहे, तर ऑरेंज कलरचा थर्ड बँड मीन्स व्हॉट मल्टीप्लायर किती आहे 10⁻³ तर 1 0 इंटू 10⁻³ आणि गोल्ड कलर तर याचा आपण काय करणार आहे टॉलरन्स जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे मीन्स 10 इंटू 10⁻³ प्लस मायनस 5% दॅट इज युअर रेजिस्टन्स व्हॅल्यू. तर कलर कोड वरून आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती नोट करणार आहे. तर पहिला रेजिस्टर जो आहे तो कळाला लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं. तर हा कळाला रेजिस्टर सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा. फर्स्ट बँड मीन्स की तुमचा फर्स्ट डिजिट काय आहे ते बघायचं, कलर बघायचा कोणता आहे आणि त्याच्यानुसार चार्ट जो आहे तो बघायचा. दॅट इज युअर कलर कोडिंग चार्ट. तर आता पहिल्या याला सगळ्यांनी बऱ्यापैकी यस शेअर केलेलं आहे चॅट बॉक्स मध्ये. देन सेकंड रेजिस्टर इथं मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे, त्याची व्हॅल्यू तुम्ही चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. दॅट इज कलर जो आहे इथं तुम्हाला ग्रीन, ब्राऊन, रेड आणि गोल्ड कलर जो आहे तो शेअर केलेला आहे. तर याची व्हॅल्यू किती येईल सांगा. ग्रीन, ब्राऊन, रेड अँड गोल्ड. फर्स्ट बँडचा नंबर बघा, सेकंड बँडचा नंबर बघा, थर्ड जो आहे मल्टीप्लायर तर या मल्टीप्लायरची व्हॅल्यू बघा आणि गोल्ड मीन्स टॉलरन्स तर टॉलरन्स व्हॅल्यू किती आहे ती सांगा. तर याची या रेजिस्टरची व्हॅल्यू किती येईल चॅट बॉक्स मध्ये आन्सर शेअर करा. ग्रीन, ब्राऊन, रेड, गोल्ड कलर 3 कलर दिलेले चार्ट मध्ये बघा. ग्रीन मीन्स ग्रीनचा फर्स्ट बँड किती आहे, ब्राऊन मीन्स ब्राऊनचा सेकंड बँड किती आहे, थर्ड कलर जो आहे तो रेड कलर, रेड कलरचा मल्टीप्लायर किती आहे तो बघा आणि गोल्ड दॅट इज युअर टॉलरन्स. तर टॉलरन्स किती आहे गोल्ड कलरचा तो चेक करा, टेबल मध्ये चेक करा आणि आन्सर जे आहे ते चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. किती येतं आन्सर. चॅट बॉक्स मध्ये आन्सर जे आहे ते शेअर करा, किती येते आन्सर. चार्ट जो आहे तो मी स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. चार्ट मध्ये बघा ग्रीन कलरचा फर्स्ट बँड किती आहे, ब्राऊन कलरचा सेकंड बँडची व्हॅल्यू किती आहे नोट करा. थर्ड जो आहे मल्टीप्लायर, मल्टीप्लायरची व्हॅल्यू किती आहे नोट करा. आणि गोल्ड मीन्स व्हॉट युअर टॉलरन्स तर गोल्ड कलरचा टॉलरन्स किती आहे तो रिप्रेझेंट करा. व्हॅल्यू किती येते तुमची. किती येते व्हॅल्यू चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. ग्रीन कलर किती आहे तुमचा 5. नंतर ब्राऊन कलरचा सेकंड बँडची व्हॅल्यू किती आहे 1. देन रेड कलर मीन्स मल्टीप्लायर, मल्टीप्लायरची व्हॅल्यू किती आहे 10⁻². अँड गोल्ड मीन्स व्हॉट की तुमचा टॉलरन्स